तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महिन्याभरापूर्वी साधारण म्हाडाच्या जवळजवळ 12,500 घरांची लॉटरी जाहीर झाली होती। त्याच्यामध्ये जे मागील लॉटरीची शिल्लक घरे आहेत आणि नवीन लॉटरीसाठी उपलब्ध घरे आहेत याची सोडत जाहीर करण्यात आलेली होती। आणि आपण पाहिलेलं आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जे काही 11.25 लाख अर्ज आले होते किंवा 11.25 लाख घरे उपलब्ध केली होती त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याला मुदतवाढ सध्या तरी नाही, ती तुम्ही जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता। पण जी लॉटरीसाठी उपलब्ध केलेली घरे होती मित्रांनो, जवळजवळ 2264 जी काही घरे म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेली होती त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की म्हाडाच्या कोकण मंडळाने मोठी वाजत गाजत आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केली होती। आणि त्याच्यामध्ये जे काही लॉटरीसाठी जे घरे आहेत त्याच्यामध्ये 20% सर्वसमावेशक योजना आहे, 15% सामाजिक योजना आहे, जे काही म्हाडा गृहनिर्माण योजना आहे, त्यामुळे भूखंडाची योजना आहे, असे विविध पर्याय यावेळेस म्हाडाने दिलेले होते। तरी सुद्धा या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे। कारण मित्रांनो, आतापर्यंत या 2264 घरांसाठी ऑनलाईन अर्ज जे काय दाखल झाले ती संख्या मित्रांनो 3706 आणि 3706 जणांपैकी ज्यांनी पेमेंट केलं, ज्यांनी याची अनामत रक्कम भरली अशी संख्या आहे फक्त 1131। याचाच अर्थ 50% अर्ज सुद्धा आलेले नाहीत कंपेअर टू नंबर ऑफ फ्लॅट, म्हणजे घरांची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा 50% सुद्धा अर्ज अद्यापही दाखल झालेले नाहीत। आणि इथे कुठेतरी आता कोकण मंडळाचं टेन्शन वाढणारी बाब आहे। कारण इथे आता कोकण मंडळाला चिंता लागलेली आहे की ही घरे नेमका कशी विकायची आहेत। आता याच्या मागचे जर कारण जाणून घेतली मित्रांनो की का या कोकण मंडळाचा रिस्पॉन्स कमी आहे किंवा कोकण मंडळासाठी कमी प्रतिसाद का आहे, याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं एकच कारण आहे, याचे जे काही डिटेल्स आहेत किंवा जे काही लोकेशन आहे, जे काही ॲड्रेसेस आहेत, ठिकाण आहेत, त्याचा प्रॉपर उल्लेख नसल्यामुळं कदाचित याला रिस्पॉन्स कमी मिळत असावा। कारण तुम्ही जर जाहिरात पाहिली मित्रांनो तर काही ठिकाणी फक्त बिल्डरांचं नाव देण्यात आलेलं आहे, तिथे ठिकाणाचा उल्लेख नाही आहे, तिथे पत्ता नाही आहे, तिथे लोकेशन नाही आहे। आणि अशा स्थितीमध्ये नेमका ती घरे कुठे आहेत हे अर्जदारांना कळत नाही। आणि म्हणून अर्जदार आता संभ्रमावस्थेत आहेत की नेमका ही घरे जर सिटी प्लेस एरियात नसतील तर आपण भरून उपयोग नाही, असं त्यांचं मत तयार झाल्याचं दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस ही जाहिरात म्हाडाच्या कोकण मंडळाने काढली होती त्यावेळेस त्यांनी याचे प्रॉपर अपडेट घेणं अतिशय आवश्यक होतं। कारण ही जाहिरात वाचल्यानंतर अनेकांना हाच प्रश्न पडतो, ही जाहिरात खरंच सर्वसामान्यांसाठी काढलेली आहे का? काही फक्त निवडणुकीपुरताच फंडा वापरला गेला असाही कुठेतरी प्रतिप्रश्न या ठिकाणी केला जाऊ शकतो। कारण या ठिकाणी ठिकाणचा उल्लेख नसल्यामुळं अनेकांना त्या लोकॅलिटीवरती जाता येत नाही। किंवा मी पण काही व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही सुद्धा त्या ठिकाणावर जाऊ शकत नाही। जे काही लॉटरी आलेली आहे कोकण मंडळाची जवळजवळ बरेच ठिकाणी असे त्याचा उल्लेख नसल्यामुळं आम्हाला सुद्धा ते शोधणं मुश्किल झालेलं आहे। ऑनलाईन जी काही माहिती अपडेट केलेली त्याच्यामध्ये त्यांचा जे काही ठिकाण आहे, जे काही गुगल मॅप आहे तो सुद्धा अपडेट करण्यात आलेला नाही। आम्हाला असं वाटलं की चला आपण गुगल मॅपच्या सहाय्याने ते शोधूया आणि त्या ठिकाणी जाऊन आपण तेथील सॅम्पल फ्लॅट लोकॅलिटीची माहिती देऊया, तेही अद्यापही दिसून येत नाही। त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेरा क्रमांक कुठल्याच प्रकल्पाचा त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। निदान रेरा नंबरवर तरी आम्ही ते फाइंड आउट केलं असतं की नेमका तो प्रकल्प कुठे आहे, तोही या ठिकाणी देण्यात आलेला नाही। आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की नक्कीच ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी काढली गेली होती का फक्त दाखवण्यासाठीच काढली गेली होती? कारण मित्रांनो, ज्या अर्थी ही लॉटरी जाहीर केली त्या अर्थी लोकांपर्यंत जी काही माहिती आवश्यक आहे ती पोहोचणं अतिशय महत्त्वाचं असतं। आणि या माध्यमातून आपण विचार केला, याचा जर विचार केला तर अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली नसल्यामुळं कुठेतरी या लॉटरीला कमी प्रतिसाद असल्याचं बोललं जात आहे। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी जे काही ठिकाणे दिलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे आहेत, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्रकल्प जे आहेत जे काही 15% 20% आहेत त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी बिल्डरांचं कोऑपरेशन प्रॉपरली मिळत नसल्याचं दिसून येत आहे। जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी अनेकांचे सॅम्पल फ्लॅट बघायला प्रॉपरली देत नाहीत, अनेक ठिकाणी काही अडचणी आहेत, लोकॅलिटीच्या काही अडचणी आहेत, तेथील कोऑपरेशन जे काय असतं प्रॉपरली तेही काही ठिकाणी मिळत नसल्याचं मला अनेकांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आम्ही तो फ्लॅट न बघता अर्ज कसा करू हाही प्रश्न अनेकांनी केलेला आहे। त्याच्यामुळं
म्हाडाला माझी विनंती आहे कोकण मंडळाला की जर तुम्हाला त्या ठिकाणी जे लोक जात आहेत त्यांना एकतर परमिशन द्या, ती परमिशनही दिली जात नाही आहे, किंवा म्हाडाने हे स्वतः व्हिडिओ बनवून अपलोड करावेत फेसबुकवरती, यूट्यूबवरती. तर ते सॅम्पल फ्लॅटचे जसं की मुंबई मंडळाने केलं होतं की ते सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ सगळे त्यांनी फेसबुकला अपलोड केले होते. तसं जर इथे म्हाडाच्या कोकण मंडळाने केलं तर नक्कीच या ठिकाणी अर्जांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. लोकेशन, लोकॅलिटी, घरांचं कन्स्ट्रक्शन, कशा प्रकारे काम सुरू आहे, ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. कारण रेरा नंबर नसल्यामुळं अनेकांना ही माहिती घेता येत नाही. अनेक यूट्यूबर आहेत, आमचे सहकारी आहेत, ते सुद्धा सातत्याने प्रयत्न करतात, पण रेरा नंबरमुळेच ते कुठेतरी प्रकल्पाचे डिटेल्स आम्ही घेऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही साईट व्हिजिट करणं सध्या बंद केलेलं आहे. कोकण मंडळाच्या अद्याप आम्ही एकही साईट व्हिजिट केलेली नाही मित्रांनो. जोपर्यंत ठिकाणं कळणार, कारण ह्याला अजून वेळ आहे, याला अजून 1 महिना साधारणतः आहे. तुम्हाला 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे आणि 11 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत ही माहिती दिली जात नाही म्हाडाकडून तोपर्यंत साईट व्हिजिट करून उपयोग होणार नाही. कारण खूप लांबनं जावं लागतं, खूप आमचे दिवस जातो साईट व्हिजिट करण्यामध्ये. आणि साईटला गेल्यानंतर कळतं की तिथे सॅम्पल फ्लॅट नाही किंवा तिथे लोकेशनच नाही आहे. अशा वेळेस मात्र आमचा हिरमोड होतो. म्हणून कुठेतरी आम्ही थोडी सावधगिरी म्हणून साईट व्हिजिट सध्या करत नाही. मी म्हाडातून सातत्यानं प्रयत्न करतोय, जे काही लोकेशन आहे त्याची माहिती मिळेल का, आणि जशी माहिती मिळाली तर नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ते प्रकल्प नक्कीच पोहोचवणार आहे. पण सध्या तरी म्हाडाच्या कोकण मंडळाने, अजूनही कोकण मंडळाकडे वेळ आहे, त्यांनी ते सगळी माहिती अपडेट करावी. गुगल मॅप अपडेट करावा, त्यांचं रेरा नंबर अपडेट करावा, त्यांचं लोकेशन्स अपडेट करावं, जेणेकरून जे कोणी सर्वसामान्य अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांना यासाठी अर्ज करता येईल. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.